घ्या. आजचा या प्रशालेचा तुमचा तसा 10वीच्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे शाळेतला अजून परीक्षेसाठी तुम्ही येणार आहात, शाळेत पण येणार आहात, पण 10वीच्या वर्गात म्हणून किंवा जे हक्कानं म्हणून, जे आपलंच म्हणून जे तुम्हाला बोललं जाईल, सांगितलं जाईल, तेच त्यातला आजचा शेवट दिवस. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी बेस्ट लक देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. व्यासपीठावर असणारे प्रशालेचे उपमुख्याध्यापक आर्थिक कदम सर, त्याचबरोबर माध्यमिक विभागाचे सुपरवायझर धडस सर आणि तुम्हाला ज्यांनी वर्षभर मार्गदर्शन केलं ते सर्व अध्यापक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, सन 2024-25 येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये 21 फेब्रुवारीला तुमची परीक्षा सुरू होते. तत्पूर्वी तुमची तोंडी परीक्षा, प्रॅक्टिकल परीक्षा आणि उपयोगिता जी काय असेल उपयोगिता परीक्षा, या सर्व गोष्टी सुरू होणार आहेत. आज आपण तुम्हा विद्यार्थ्यांना बोर्डाने आलेलं काही परिपत्रक, बोर्डाचं परिपत्रक असेल त्याची माहिती देणं, त्याचबरोबर आमच्या संस्थेने चालवलेल्या कॉलेज, जे काही तुम्हाला फ्युचरमध्ये तुम्ही 11वीला जाणार आहात, कुठंतरी ITIला जाणार आहात, कोणी बाहेर डिप्लोमाला जाणार आहे, असे काही विविध कोर्सेस आहेत. पण आपल्या पण प्रशालेमध्ये काही कोर्सेस आहेत, काही फॅकल्टी आहेत, त्याचा काय उपयोग होतो भविष्यामध्ये हे थोडक्यात माहिती सांगण्यासाठी मुलांना कळावं की 10वी झाल्यानंतर आपण काय घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे याची माहिती मिळावी. हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः मी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं या प्रशालेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. जीवनामध्ये 10वी पर्यंत तुम्हाला अतिशय, जसं घरामध्ये एखाद्या लहान बाळाला चमच्यानं दूध पाजलं जातं, माहिती आहे तुम्हाला, चमच्यानं दूध पाजलं जातं, तसं 10वी पर्यंत आम्ही तुम्हाला तोंडापर्यंत घास नेऊन चारत असतो. लक्षात आलं का? तोंडापर्यंत नेलं जातं, वारंवार सूचना दिल्या जातात, वारंवार सांगितलं जातं की बाबा हे असं करा, हे असं करा. आता सुद्धा सूचना दिल्या, बरेच जण आले ते खाली गिरट्या घालत बसले. कार्यक्रम आपल्यासाठी आहे, 8ला सुरू होणार आहे, हे परत जीवनामध्ये सांगितलं जात नाही. समाजामध्ये तुम्हाला 10वी पर्यंत वारंवार तुमचे आई वडील असतील, तुमच्या घराशेजारचे असतील, तुमचे पालक वर्ग असेल, तुमचे पै पाहुणे असतील, तुमचा मित्र वर्ग असेल किंवा आम्ही अध्यापक वर्ग असतो, हे तुम्हाला वारंवार सांगतो की बाबा असं नाही, असं करायचं असतं, यामध्ये असं होतं, हे असं केलं की असं होईल. तर हे सांगितलं जातं. आता इथून पुढे तुम्हाला कोणी जास्त सांगणार भेटेल आणि तुमची ऐकायची इच्छा असली तरी सांगायला कोणी तयार नसेल, असं असतं. हा जीवनाचा एक चक्रच आहे किंवा एक मार्गच आहे, हे लक्षात ठेवा की इथून पुढे तुम्हाला चांगलं हे तुमचं तुम्हीच ओळखायला शिकलं पाहिजे, बघायला शिकलं. तुमच्या जो काही डिस्प्ले बोर्ड असेल त्या ठिकाणी सूचना लावल्या जातात, त्या आपल्या आपण बघायच्या, आपल्या आपण ऑफिसशी कॉन्टॅक्ट करायचा, आपली संधान बांधायचं, माझी शिष्यवृत्ती कुठं आहे, माझं काय कुठं आहे, हे सगळं आपलं आपण करावं लागतं. हे तुम्हाला कळलं पाहिजे, हे तुम्ही बघितलं पाहिजे. इथून पुढं आपण मोठे झालो, आपल्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट हा आहे 10वी. तुम्हाला माहिती आहे 10वीचं मार्क लिस्ट, 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट, अगदी तुम्हाला विमानाचं जे पासपोर्ट काढायचं असेल तर त्यासाठी सुद्धा लागतं. म्हणजे याच्या पेक्षा जास्त काही भारी सांगू शकत नाही. म्हणजे 10वीचं मार्क लिस्ट, 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे किती महत्वाचं आहे, 10वी पास होणं किती महत्वाचं आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये 10वीचं मार्क लिस्ट लागतं, प्रत्येक गोष्टीमध्ये 10वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. म्हणजे 10वी ही आपल्या जीवनातला पहिला टर्निंग पॉईंट आहे की ज्या टर्निंग पॉईंट मध्ये आपण वळण घेत असताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं दिलेल्या आई वडिलांच्या शिक्षणानं, दिलेल्या आमच्या वर्ग अध्यापक बंधू भगिनींच्या मार्गदर्शनानं, समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तीनं
आपल्या घरातल्या एक प्रतिष्ठित कुटुंबातल्या एका सदस्यानं जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, बाबा असं नाही असं कर, ते तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही चालायला शिकलं पाहिजे, तरच जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. त्यानंतर तुमचा दुसरा टर्निंग पॉईंट येतो म्हणजे 12वीचा. त्यामध्ये तुम्ही ठरणार आहात तुम्ही काय होणार आहात आणि तुमच्या भविष्यामध्ये तुम्ही काय बनणार आहात. हे 2 टर्निंग पॉईंट आहेत आणि ही 2 वळणं तुम्ही जर व्यवस्थितरित्या पार केली तर तुम्ही जीवनामध्ये अतिशय सफल होऊ शकता आणि कर्तबगार होऊ शकता. मित्रांनो, कोणतंही काम हलकं घेऊ नका, कोणत्याही कामाला हलकं मानू नका. जे काही काम तुम्हाला भविष्यामध्ये करायला लागेल त्या कामामध्ये झोकून द्या. त्या कामाला आपला परमेश्वर माना, त्या कामाला आपलं देव माना आणि ते काम ज्यावेळी तुम्ही निष्ठेनं, प्रामाणिकपणानं, आत्मविश्वासानं कराल त्यावेळी तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. जीवनामध्ये जर आपण हा गेला म्हणून गेलो असेल एखाद्या साईडला, हा गेला म्हणून आपण इकडे गेलो असेल तर तो यशस्वी होत नाही. आता तुम्ही 10वीच्या या पॉईंटला ठरवलं पाहिजे की मी काय होणार आहे, मी काय बनणार आहे, माझी आवड काय आहे आणि ती आवड निवडा की जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. मग ते कोणतंही काम असू दे, कोणती फॅकल्टी असू दे, कोणती डिग्री असू दे आणि त्या गोष्टीला आपण वळण लावायला शिकलं पाहिजे. हे आता ठरवण्याचे दिवस असतात. येणारी परीक्षा ही अतिशय महत्वाची माना. आमच्या हातून तुम्हाला कदाचित रागवलं असेल, आम्ही कोणाला बोललो असेल तर उद्देश तेवढा आमच्या अध्यापक बंधूंचा किंवा माझा वैयक्तिक तेवढाच असेल की तुम्ही या जीवनामध्ये यशस्वी व्हावं. तुम्हाला एखादा झटका दिला असेल, तात्पुरता तो असतो, संपला विषय, की तुमच्या चुकीला परत ती चूक होऊ नये किंवा तुम्ही ती चूक करू नये यासाठी ते आमचे कोणी अध्यापक राबवले असतील, मी राबवलं असेल तर ते त्यापुरतं असतं. आम्ही कुणाचंही नुकसान करणार नाही, माझे अध्यापक बंधू कुणाचंही नुकसान करणार नाही. जरी तुम्ही शाळेचं नुकसान केलं असेल, आम्हाला काहीतरी म्हणलं असेल, आम्हाला शिव्या दिल्या असतील, आम्हाला रागवलं असाल, आमच्याबद्दल वाईट चिंतलं असेल तरी सुद्धा आम्ही तुमच्याबद्दल वाईट चिंतणार नाही. जशी आमची मुलं आहेत तशी तुम्ही आमची मुलंच आहात. त्यामुळे त्या मुलांना आम्ही आमच्या मुलांप्रमाणेच वागणूक देणार आहोत. कोणताही माझा अध्यापक, कोणत्याही अध्यापिका तुम्हाला कोणत्याही पद्धतीची पेनल्टी किंवा कोणत्याही पद्धतीची शिक्षा देणार नाही. जे त्यांच्या हातात मार्क आहेत ते सगळे मार्क आम्ही तुम्हाला देणार आहोत, लक्षात आलं. पण या मार्काचा उपयोग तुम्ही तुमच्या चांगल्यापणासाठी करा. येणाऱ्या परीक्षेमध्ये जे काही आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा मी हे कर, हे कर, हे बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, हे येणार आहे, ते तुम्ही महत्वाचं तेवढं करा की जेणेकरून तुम्ही 25 पर्यंत पोहोचाल. आणि जर तुम्ही 25 पर्यंत पोहोचला तर आमची मार्क आणि बोर्ड काहीतरी ग्रेस मार्क देत असतं, त्याचा मार्काचा उपयोग तुम्हाला होणार आहे. हे फक्त मी कुणासाठी सांगतोय? ड गटासाठी सांगतोय, लक्षात आलं का? हे फक्त मी ड गटात सांगतोय. ज्यांची उच्च विचारसरणी आहे, ज्यांना उंच भरारी घ्यायची आहे त्यांच्यासाठी मी हे सांगतोय. ज्यांना उंच भरारी घ्यायचे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत 21 तारखेपर्यंत या लोकांचा पिछा सोडायचा नाही. फोन असेल, भेटणं असेल, पेपर बघणं असेल, पेपर दाखवणं असेल, कोणी जर माझ्या अध्यापकाने मागं घेतलं आणि तुमच्याकडून मला सांगितलं की सर मला या सरांनी मार्गदर्शन केलं, असं होणारच नाही. माझे लोक सतत तुमच्यासाठी सदैव उपयोगी पडतील, उभे असतील. पण 21 तारखेपर्यंत जेवढा यांचा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्या. हे सगळे मॉडरेटर आहेत, एक्झामिनर आहेत. मी स्वतः मॉडरेटर म्हणून काम केलंय, एक्झामिनर म्हणून काम केलंय. वाटेल त्या गोष्टीचा उपयोग तुम्हाला करून द्यायची आमच्यामध्ये धमक आहे आणि करून देऊ शकतो. तुम्ही त्याचा फायदा घेतला. 20 तारखेपर्यंत ज्यांना 90%, 80%च्या वर जायचंय त्या विद्यार्थ्यांनी माझ्या अध्यापक बंधू भगिनींचा फायदा घ्यावा, पेपर सोडवावे, आत्मविश्वास वाढवावा. मी कसं केलं पाहिजे विचारून घ्यावं, पेपर कसा लिहावा, पेपरची सॅम्पल दाखवून घ्या, पेपर तपासून घ्या. मी या पेपरमध्ये आणखी काय करू, आणखी काय सूचना करता येतील हे बघून घ्या की जेणेकरून तुम्ही आमच्या शाळेची शान आहात. जसं धडस सर प्रत्येक वेळात म्हणतात, तुम्ही विद्यार्थी माझे आन बान शान, बरं तसं तुम्ही आमचे एक
वेगळी अशी आहे, दिशा आहे. तुम्ही मोठे झाला, तुमचा नंबर आला तर तुमचं नाव होतंय असं नाही, तुमच्या आई वडिलांचं नाव होतंय, आमच्या सर्व अध्यापकांचं नाव होतंय, माझ्या शाळेचं नाव होतंय, माझ्या संस्थेचं नाव होतंय आणि माझ्या शहराचंही नाव होतंय, जिल्ह्याचं नाव होतंय, तालुक्याचं नाव होतंय. म्हणजे तुमच्यामुळं काय काय होतंय बघा. तसं तुम्ही एक कर्तबगार बांधला पाहिजे. आत्मविश्वास वाढवा. आपण करतो ते बरोबर आहे की नाही बघा. आत्मविश्वासाने येणाऱ्या परीक्षेला सामोरे जा, की जेणेकरून आपण जे पासापर्यंत जाणार त्यांनी पासापर्यंत कसं झालंय, जे 90% दिशा धरून चालले त्यांनी 90% वर जावं, ज्यांना 70% उंच भरणारी माळत आहे त्यांनी तसं करावं. पण कुठल्याही परिस्थितीत येणारे दिवस म्हणजे जसे म्हण आहे काळ वैर्याचे आहे जागा राहा, तसं तुमच्या दृष्टीने हे येणारे 21 दिवस आजपासूनचे हे वैर्याचे. प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र आपण आपल्या परीक्षेचं ध्येय जपा. उगीच इकडे जा तिकडे जा काही करू नका. येणाऱ्या परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरे जा, प्रत्येकानं निष्ठेने सामोरे जा आणि हे पहिलं वळण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या बॅचला पलू शिक्षण प्रसारक मंडळ, लक्ष्मण फिलॉसॉफी विद्यामंदिर, ज्युनियर कॉलेज, व्यवसाय अभ्यासक्रम, सर्व अध्यापक वर्ग, सर्व अधिकारी वर्ग, सर्व संस्था चालक या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही यशस्वी व्हा. आमच्या शाळेचं नाव, आमच्या संस्थेचं नाव सर्वत्र कसं जाईल आणि एक आदर्श नागरिक घडा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा तुम्हाला बेस्ट देतो. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र. ज्याला वाहता येतं असा एक छोटासा सत्कार तुमच्या गुरुजनांचा आज आपण संपन्न करत आहोत. परंतु याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण विद्यार्थ्यांच्या हस्ते हा सत्कार घेतोय. यासाठी मी आर्या सावंत अमृता निकम आणि समृद्धी घाणेला पुढे बोलवते. आर्या सावंत अमृत शिकांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्या गुरुजनांना आपल्या हस्ते पुढे देताना खरंच खूप छान वाटतं. धन्यवाद विद्यार्थी. तर छान क्षण आहे. आतापर्यंत तुम्हाला रागवलेलं आहे, त्याच्यासाठीच रागवले. धन्यवाद. संस्थेचे संचालक व आपले भूगोल विषयाचे शिक्षक श्री ईश्वर कुंभार सर, तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वर्ग आलेले आहेत, आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण सर्व विद्यार्थी मित्र शांत राहायच्या पाठीमागं. आता होऊ घातलेल्या 21 तारखेला जी आपली परीक्षा होणार आहे 10वीची, त्याला तुम्ही सामोरे जाणार आहे. त्यासाठी प्रथम मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही 1 जून रोजी 10वीला आणि काल अखेर त्या वर्गामध्ये होतं. त्या वर्गामध्ये तुम्हाला प्रेम तुम्हाला मिळालेलं आहे सर्वांना. आम्हा सर्व शिक्षकांनी अगदी मुलाप्रमाणे मुलीप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. काय चांगलं आहे काय वाईट आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही वर्षभर भरपूर अभ्यास केलेला आहे. कारण जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर त्या यशाच्या पाठीमागं तुम्ही होऊन गेलं पाहिजे. अगदी पिसाळून त्याच्या पाठीमागं तुम्ही लागला तरच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होणार आहे. कारण आताच जे युग आहे अत्यंत वाईट आहे लक्षात ठेवा. कारण जो करेल तोच टिकणार आहे याच्यात. जर तू काही करणार नाही विद्यार्थी तर तो काही टिकणार नाही. समाजात जर टिकायचं असेल तर तुम्हाला भरपूर काही करावं लागणार आहे. आम्ही वर्षभर तुमच्या पाठीमागे लागलो, तुम्हाला काही वेळेला शिक्षा केली, रागावलो आमचे सर्व शिक्षक बंधू. कारण हे तुमच्यासाठी होतं. भरपूर तुमच्या साप्ताहिक परीक्षा घेतल्या, सराव परीक्षा घेतल्या, सर्व प्रकारच्या परीक्षा घेतल्या. शिक्षकांनी बरेच प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी सांगितलं. कारण याच्या मागे एकच उद्देश होता की
की आमची जी मुलं आहेत, आमची जी विद्यार्थी आहेत ते अगदी जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं जरी गेलं तरी ते विद्यार्थी कमी पडू नये. कारण तुमचा हा तुम्ही जेवढं मोठं होणार, प्रत्येक गुरुला असं वाटत असते की माझ्यापेक्षा मोठा आमचा विद्यार्थी झाला पाहिजे. आम्ही कुठं जरी गेलो, बाहेर गेलो तरी ज्यावेळेला तुम्ही सांगणार आम्हाला की सर मी ह्या पदावर आहे, मी हे असं करतोय, तर त्यावेळेला मोठं समाधान आम्हाला मिळत असतं. आणि हे समाधान आम्हाला ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला आम्हाला वाटतं की बस आम्ही विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भविष्यामध्ये सरांनी तुम्हाला भरपूर सांगितलेलं आहे काय, कारण मार्गदर्शन आता आमचं होणार आहे, परंतु बाहेरून मार्गदर्शन होणार. तुम्ही ज्यावेळेला येणार त्यावेळेला कधी आमचा शिक्षक तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर मदत लागेल, अगदी 10वी नंतर समजा 12वी नंतर कधी तर करण्यास तयार आहे. तर मी तुम्हाला आणखी पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी सांगतो भविष्यात तुम्ही मोठं व्हा ही मी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि नवीन पाहत असते आदरणीय गरज सर आपल्यास विनंती आपण 2 मिनिटात शुभेच्छा मार्गदर्शन द्या. आपल्या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर, उपमुख्याध्यापक आदरणीय कदम सर, सर्व माझे सहकारी बंधू भगिनी तसेच शिंदे सर त्यांच्या विशेष न्यायालयाने आले आहेत ते सर्व, तसेच ज्युनियर कॉलेजचे आपले देसाई सर, पोळ सर, पवार सर आणि आपण सर्व प्रिय विद्यार्थी मित्र हो, मैत्रिणी हो. आजचा जसा एक भावपूर्ण कार्यक्रम म्हणता येईल, कारण नंतर तुम्हाला 4 दिशा मोकळ्या आहेत. म्हणजे 10वी पास नंतर आपल्या टक्केवारीवरून कोण नोकरीकडे जाईल, कोण 11वी-12वी करेल, कोण अकॅडमीकडे जाईल, आणखी कुठे कुठे जातील. खरं तर मला असं म्हणावं वाटतं की निळ्या आकाशाला चांदण्याची शोभा, निळ्या आकाशाला चांदण्याची शोभा आणि हिरवेगळ्या बागेला सुंदर फुलांची शोभा आणि आमच्या लकी प्रशाला तुमच्यासारख्या गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत विद्यार्थ्यांची शोभा. तुम्ही आहात जिवंतपणा वाटतं, सजीवपणा वाटतं. अतिशय आनंददायक आणि छान छाया वातावरणामध्ये आपला आजचा शुभेच्छाचा कार्यक्रम पार पडतोय. खरं तर पाठीमागची मुलं जरा कृपया शांत बसावं असं मला वाटतं. आणि मुली पण बोलत आहेत पाठीमागच्या, बोलायला नको आहे आणि आम्हाला सांगायला पण नको आहे तुम्हाला. खरं तर विद्यार्थी मित्र, 10वी म्हणजे की एक आयुष्याचे एक फाउंडेशन आहे लक्षात ठेवा. 10वी सरांनी आता सांगितलं दोघांनी फार महत्वाचं आहे. कुठेही जा 10वीचे तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट मागतातच, कुठेही जा तुम्ही, फार महत्वाची 10वी आहे त्यासाठी. आणि अभ्यासाची सवय लागते 10वी मध्ये, जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न आपण करतो. तेव्हा मी एवढं सांगेन की अजिबात टेन्शन घ्यायची नाही, अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा अभ्यास झालेला आहे, ज्यांचा झाला नाही ते थोडस काळजी करा आणि अभ्यास करा, बिनधास्त राहा. आणि जेवढा 21 दिवस शिल्लक आहे, एवढ्या 21-20 दिवस शिल्लक असतील त्याला जास्तीत जास्त अभ्यासाकडे लक्ष द्या, अभ्यास करा, पण झोप पुरेशी घेऊनच अभ्यास करा. मी मुद्दाम सांगेन पाठीमागच्या वेळी बोलू नका, पुरेशी झोप घ्या, 6 तास किमान झोप झाली पाहिजे. आता जागू नका जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आजारी पडायचं नाही. आजारी पडला की 4-5 दिवस त्याच्यामध्ये जातात, नीट व्हायला नुकसान होतं आपलं. आजारी पडू नका, पुरेशी झोप घेतली तर आजारी पडणार नाही. आणि आहार सकस असावा, संध्याकाळी हलका आहार घ्या जेणेकरून गाठ झोप लागू नये. नाहीतर आपलं हल्ले जोरात आणि पुन्हा काय सकाळी मोठं उठले असं करू नका. आहार साधा घ्या, भाजी भाकरी, चपाती, दूध वगैरे असेल घ्या, फळं वगैरे असतील तर त्याचा वापर करा, हे फार महत्वाचं आहे. आणि आजारी पडू नका. मोटरसायकल अजिबात चालवू नका, कृपया. एकदा असं सांगितलं होतं पालक मीटिंगला, मोटरसायकल चालवू नका. आणि दुसऱ्या दिवशी त्या पोराला हात फ्रॅक्चर झाला, लक्षात होतं तुमच्या. आणि हॉल तिकीट तुम्हाला जेव्हा मिळेल तेव्हा ते फार महत्वाचं असतं, जपून ठेवा, त्याची जॉर्ज काढा, ते जपून ठेवा. जसं हॉल तिकीट निघून जातात येऊ शकतं, तेव्हा व्यवस्थित सांभाळून ठेवा. ते मार्कलिस्ट सर्टिफिकेट साठी ते पुन्हा उपयोग पडतो दाखवावं लागतं. आपण कठोर परिश्रम घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे
पढ़ेंगे तो बढ़ेंगे, जरूर बढ़ेंगे, कोई शक नहीं है। म्हणतात का नहीं, कोशिश करने वालों की हार नहीं होती। एक चिट्ठी दाना लेकर 100 बार फिसलती है, लेकिन एक से एक बार दीवार पार करके चली जाती है। तुम्ही दीवार पार करणारच आहात, त्यात काही शंका नाही। शेवटी मी तुम्हाला एवढं म्हणेन की बाबा रे, माझ्या हातून प्रसाद तुम्हाला कधी मिळाला असणार 100%, खात्रीशीर। तेव्हा ते सगळे विसरून जा, तुमच्या हितासाठी, भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी। मी काही बोललो पण असेल तर एक आपला मोठा भाऊ किंवा आणखी कोण तरी समजून तुम्ही ते विसरा, तुमच्या भल्यासाठी चाललेलं आहे सगळं हे। तेव्हा मनात काही घेऊ नका, मी त्याबद्दल क्षमस्व मागतो आणि शेवटी तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथं थांबतो। धन्यवाद। काही मात्र तुटत नाही की आपल्या नकळत मिटून जातात, जसे बोटावर ठसे ठेवून फुलपाखर हातातून अलगद सुटून जातात। असाच काहीसा अनुभव मार्गदर्शन शुभेच्छा घेऊन काही कार्यक्रम म्हणत त्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर, हे सत्य शिवाहून सुंदर हे। लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर परभूचे मुख्याध्यापक माननीय श्री सावंत सर, उपमुख्याध्यापक कदम सर, पर्यवेक्षक माननीय श्री आर.पी. कदम सर, पर्यवेक्षक माननीय श्री दळस सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ पाकडे मॅडम, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि या ठिकाणी आलेले ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, तसेच ब्रॅड कॉम्प्युटरचे शिंदे सर आणि मॅडम, आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व 10वीचे विद्यार्थी। तसा आज आपण शुभेच्छेचा कार्यक्रम ठेवलेला आहे। याला आपण सेंड ऑफ म्हणणार नाही, आम्ही तुम्हाला कधीच निरोप देणार नाही, कारण तुमचं नेहमी आमच्या शाळेमध्ये स्वागतच असणार आहे। आणि काही मुलं तर माध्यमिकडून फक्त ज्युनियरकडे जाणार आहात, त्यामुळे निरोपाचा काही प्रश्नच येत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। इयत्ता 10वीचं हे जे वर्ष आहे, हे वर्ष तुमच्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉईंट असतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत बघितलेलं आहे तुम्ही की आजपर्यंत तुम्ही अनेक मित्रमैत्रिणी अगदी बालवाडीपासून एकत्र शिकलेला असता, अगदी 10वीपर्यंत। पण यानंतर पुढे 10वी नंतर तुम्हाला अनेक शिक्षणाचे मार्ग सामोरे येतात आणि त्यामुळं त्या वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही प्रत्येकजण जात असता, वेगवेगळ्या वाटेनं जात असता आणि त्यामुळं या ठिकाणी 10वी जे आहे हे 10वी नंतर तुम्ही वेगवेगळ्या वाटेनं जाता आणि नंतर एक चांगलं यशस्वी होऊन कोणीतरी मोठा अधिकारी बनता। आणि म्हणूनच या मार्गाने जाताना तुम्ही नेहमी अभ्यासपूर्वक असंच मार्ग निवडा। तुमची ज्या ठिकाणी आवड असेल, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जावं वाटते त्या ठिकाणी तुम्ही जा। काही जण आर्ट्सला जातील, काही जण कॉमर्स करणार असतील, काही जण इंजिनिअरिंगसाठी सायन्सला जातील, टेक्निकलला जातील, काही जण डिप्लोमा करतील। तर याप्रमाणे तुमचं ज्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्या आवडीनुसार तुमचा पुढचा मार्ग तुम्ही निवडा। आता 10वीपर्यंत 9वी 10वीला माध्यमिक विभागामध्ये आल्यानंतर आम्ही जे आमचे सर्व शिक्षक आहेत तुम्हाला बऱ्याच वेळेला रागवतो आणि काही जण गोडपूर्ण अभ्यास पूर्ण करतातच, पण बऱ्याच वेळेला तुम्हाला रागवून किंवा काही वेळेला शिक्षा करून सुद्धा तुमच्याकडून सर्व अभ्यास पूर्ण करून घ्यावा लागतो। त्याशिवाय काही जण पूर्ण करतच नाही, शिक्षा करणार म्हटलं तरच पूर्ण करतात, नाही शिक्षा केली की ते मग पूर्ण करत नाही आणि म्हणून मग आम्हाला शिक्षा करण्याचा मार्ग निवडावा लागतो। पण त्याच्या मागचा हेतू एकच असतो की आमचे सर्व विद्यार्थी जे आहेत ते सर्व विद्यार्थी पास व्हावे, चांगल्या मार्काने पास व्हावे आणि पुढे ते चांगले चमकावे, हाच फक्त आमच्या शिक्षकांचा हेतू आहे, बाकी कुठलाही हेतू नसतो। याचाच अर्थ की ज्याप्रमाणे एखादा कुंभार जे आहे, कुंभार मडकं ज्या वेळेला बनवतो, एखादा घडा बनवत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक शिक्षक हा एखाद्या घड्याला कुंभार बनवतो, त्याप्रमाणे एकसारख्याच मायेनं आणि त्याच कठोरतेनं आम्ही तुम्हाला घडवत असतो। अगदी पहिलीपासून जे तुमचे शिक्षक बघा ते 10वीपर्यंत सर्व शिक्षक मायेनं आणि कठोरतेनं आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतात आणि म्हणूनच गती मार्गकरांनी म्हटलेलं आहे की कुंभारासारखा गुरु नाही रे जगात,
कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वर घालत तो धपाटा आता आधाराचा हात, वर घालत तो धपाटा आता आधाराचा हात. मडकं किंवा घडा चांगला बनलाय की नाही हे बघण्यासाठी कुंभार मडकं बनवत असताना त्याच्यावर धपाटा घालत असतो. पण ज्या हाताने धपाटा घालतो तोच हात, त्याचा दुसरा हात आतल्या बाजूला आधार देण्यासाठी त्याला नेहमी आतमध्ये असतो. हे लक्षात विद्यार्थ्यांनी बोलायचं नाहीये. तर आयुष्यामध्ये तुम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या वाटेने जाताना आम्हाला माहिती आहे की आम्ही 10वीपर्यंत किंवा 12वीपर्यंत तुम्ही एवढ्या चांगल्या रीतीनं तुम्हाला आम्ही घडवलेलं असतं. काही वेळेला मायेनं, काही वेळेला वरती धपाटा घालून. आणि यामुळं आमचे विद्यार्थी कुठेही गेले, कुठल्याही शाळेत गेले, जगात कुठल्याही ठिकाणी गेले, तर लगेचे विद्यार्थी मात्र प्रत्येक ठिकाणी टिकाव धरतात, तर्क धरतात आणि तिथं चमकून दाखवतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण हिरे आहेत. आम्हाला ज्यावेळेला आम्ही शिकवत असतो तुम्हाला त्यावेळेला त्यातून आम्हाला लक्षात येतं की अनेक जण जसं कोळशाच्या खाणीमध्ये हिरा सापडतो तसंच आमच्या लकी विद्या मंदिरच्या 10वीच्या वर्गामध्ये असे अनेक हिरे आहेत आणि या हिऱ्यांना हळूहळू पैलू पडत जाणार आहे. आणि एक दिवस आमचे हे सर्व समोर बसलेले हिरे चमकून दाखवणार आहेत आणि चमकून दाखवल्यानंतर आमच्या शाळेचं नाव, आमच्या शिक्षकांचं नाव आणि तुमच्या सर्व घरातील आई वडिलांचं नाव, समाजाचं नाव, गावाचं नाव हे उंचावणार आहे हे आम्हाला माहितीच आहे. आणि आणखी एक तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांनी, इथून जरी तुम्ही कुठेही उच्च शिक्षणासाठी पुढे बाहेर गेला तर आणखी 10 वर्षानंतर एक वेळ शाळेला जरूर भेट द्या. कारण आम्हाला माहिती आहे 10 वर्षानंतर तुम्ही जे तुमचं ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय तुम्ही पूर्ण करून प्रत्येकजण आपल्या ठरवलेल्या ध्येय गाठून तिथं तुम्ही चमकलेले असणार आहे, कोणतरी मोठे अधिकारी झालेले असणार आहेत आणि आपापल्या कोण व्यावसायिक झालेला असेल, उद्योजक झालेला असेल, चांगल्या ठिकाणी नोकरी करत असेल, अधिकारी पदावर असेल, कुठेही तुम्ही असाल तिथं चमकत असणार आहे. मात्र 10 वर्षानंतर आमची अशी इच्छा आहे आमच्या सर्व शिक्षकांची की तुम्ही एक वेळ पुन्हा एकदा आपल्या शाळेला भेट द्या आणि तुम्ही काय अचीव्ह केलेलं आहे, काय बनलेलं आहात, तुमचा अनुभव आम्हाला आणि त्यावेळेच्या आमच्या विद्यार्थ्यांना सांगावं हीच इच्छा आहे आमच्या सर्वांची. आणि यानंतर आमच्या सर्व शिक्षकांची एकच आणखी एक इच्छा आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता 10वीमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन आपल्या शाळेचा निकाल 100% लावावा. हे सर्व तुमच्या हातात आहे. तुम्ही ठरवलं तर सगळं होणार आहे. आणि म्हणूनच आजपासूनच 21 दिवस, 21वा आजचा 1 तारीख येते, 21 तारखेला तुम्ही पेपर लिहिणार आहात. म्हणजे 20 दिवस कसे तर राहिलेले आहेत. पण तुम्ही निर्णय घ्या, तुम्ही मनामध्ये ठामपणे ठरवा की मी अभ्यास करणार आहे, मी पास होणार आहे. तुम्ही मनामध्ये रोज हे वाक्य 3 वेळा स्वतःला सांगायचं, मी चांगल्या मार्काने पास होणार आहे आणि सर्व विषयात पास होऊन माझ्या शाळेचा निकाल 100% लावणारच आहे. यातच आमच्या सर्व शिक्षकांना खूप आनंद होईल. आणि एकच सांगेन, इथून पुढे जाताना शाळेतील आठवणी घेऊन जा. आम्हालाही तुमची आठवण येते. एक लक्षात घ्या, जे विद्यार्थी अतिशय हुशार असतात आणि जे विद्यार्थी अतिशय दंगा करतात आणि सर्व याच्यात असतात त्या सर्व विद्यार्थ्यांची आम्ही अजूनही आठवण काढतो, मागच्या बॅचची सुद्धा. त्याप्रमाणे तुमची ह्या आठवणी आम्ही काढणारच आहोत. तुम्ही पण आम्हाला सर्वजण आमच्या लक्षात राहणारच आहात. 10वीचा वर्ग असा होता, 10वी ड चा वर्ग तसा होता, 10वी क चा वर्ग असा होता. अशा आम्ही नेहमी सर्वजण चर्चा करतच असणार आहे. प्रत्येक सालातल्या विद्यार्थ्यांची नावं घेऊन हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही नका की आम्ही इथून गेलो की कोण आम्हाला विचारते. सगळेच जण आम्ही तुमची आठवण काढत असते. तुम्ही पण इथून जाताना शाळेतल्या चांगल्या आठवणी घेऊन जा. काही जण आम्ही रागवलं असेल तर ते तिथंच तुमच्या चांगल्यासाठी असेल म्हणून ते विसरून जा. आणि शेवटी एकच सांगेन की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही. क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी, क्षितिजा पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. तुम्हा सर्वांना एका बोर्डाच्या परीक्षेला माझ्याकडून आणि आमच्या सर्व शिक्षकांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. धन्यवाद. ध्येय तुझं आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात भरलेले कधी
Good morning all of you. Good morning all of you. Very good. That's the spirit. सर्वांना माझा नमस्कार. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त 5 मिनिटे घेणार आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय सावंत सरजी आणि सन्माननीय व्यासपीठ, आज एका भावपूर्ण त्याचबरोबर एक चांगल्या कार्यक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत. बऱ्याच शिक्षकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आपल्याला या 10वीच्या परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या. पण मी मॅडमांना रिक्वेस्ट केली मला 1-2 मिनिटं बोलायची संधी द्या म्हणून. तर एक 7 पॉईंट आहेत माझ्याकडे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आता परीक्षेच्या माध्यमातून आणि पुढे येणाऱ्या करिअरच्या माध्यमातून. मला वाटते तुम्ही ते ऐकून घ्याल निश्चितच. तर माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थी मित्र, आपण ज्यावेळेस या परीक्षेला सामोरं जाणार आहे, या परीक्षेला सामोरे जात असताना टाइम मॅनेजमेंट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपण सर्वांनी चोखपणाने पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर टाइम मॅनेजमेंट इज द बेस्ट पॉलिसी टू कव्हर अप युअर होल वर्क. हे तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याजवळ इफिशियन्सी आहे, ती इफिशियन्सी आपण टिकवून ठेवली पाहिजे. मग आपण नेहमी म्हणत असतो की मला या सगळ्या गोष्टी जमत नाही, मी हे कसं काय करू, गणिताचं एखादं समजत नाही, इंग्रजी ग्रामरच्या बाबतीत काय मला गोष्टी समजत नाही. तर अशा काही गोष्टी नसतात. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती ही समर्थ असते. म्हणून स्वामी विवेकानंद नेहमी म्हणतात की ईच अँड एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन. प्रत्येकाकडे काय ना काय तर शक्ती असते, ती फक्त शक्ती आपण दाखवायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ट्राय बट डोंट क्राय असं म्हटलं जाते. लक्षात. तिसरं मला असं वाटतं की हार्डवर्क इज द बेस्ट पॉलिसी टू अचीव युअर सक्सेस. हार्डवर्क आपण नेहमी केला पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्यासोबतच आजकाल सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे स्मार्ट वर्क. ते आपल्याला असलं पाहिजे. मी हे तुम्हाला आता येणाऱ्या 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुमच्याजवळ असतील त्यावेळेस तुमच्याजवळ एक महत्त्वाची गोष्ट येणार आहे, ती म्हणजे कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स आपल्याजवळ असेल तर आपण बऱ्याचशा गोष्टी सहजपणे करू शकतो. आणि कोणतीही गोष्ट पाहत असताना एक लक्षात घ्या की जी काही गोष्ट करताय ती शेवटचीच गोष्ट आहे, अशा दृष्टिकोनातून त्या गोष्टी करत जा. कारण लोक पूर्वी असे म्हणायचे की अपॉर्च्युनिटीज आर कमिंग अँड नॉकिंग युअर डोर्स. संधी येत आहेत आणि त्या तुमचं तो दरवाजा येऊन ठोठावतायत असं म्हणतायत. पण आजकाल या संधी उपलब्ध नाहीत, त्या ग्रॅब करून घेणं आवश्यक आहे. यू शुड ग्रॅब इट. त्या ग्रॅब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण संधी तुमच्याजवळ येतीलच असं काय नाही, त्या आपण स्वतः उपलब्ध करणं महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सॅटिस्फॅक्शन. इफ यू वॉन्ट टू गेट द सॅटिस्फॅक्शन यू मस्ट नो द डेफिनेशन ऑफ व्हॉट इज सक्सेस. इथं नवीन एक पोएम आहे, लक्षात घ्या. व्हॉट इज सक्सेस. सक्सेस काय असतं हे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीतून सॅटिस्फॅक्शन मिळतं तर ते सक्सेस आहे. लक्षात घ्या. आणि निश्चितच तुम्ही हे सक्सेस मिळवाल याची आम्हा सर्वांना खात्री आहे. येणारा जो भविष्य काळ आहे तो तुमच्यासाठी वेट करत आहे. निश्चितच आमच्या शुभेच्छा तुम्हाला राहणारच आहेत. संयोजकांनी मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि माझं 2 मिनिटं आहे. थँक्यू व्हेरी मच. निरोपाच्या वेळी जणांनी व्हायचं नसतं निराश, मनापासून घ्यायचा असतो शुभेच्छांचा प्रकाश. निरोपाच्या वेळी फक्त एवढंच असतं करायचं, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचं असतं. असंच भावविश्व ठेवणीत आहे आमचा विद्यार्थी विराजमान. सावंत आणि 2 मिनिट दिले. सन्माननीय व्यासपीठावरील थांबणार जरा मागचं. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व संचालक, संस्थेचे कुंभार सर, प्राचार्य सावंत सर, प्राचार्य कदम सर, पर्यवेक्षक दरज सर, बडगोदर सर, सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि ते जे 10वीचे माझे मंडळी जमलेल्या निरोपासाठी विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांच्या त्रिवार कर्तृत्वाला मुजरा करून मी माझं मनोगत 2 मिनिटात संपवतो. कारण आज 1 फेब्रुवारी इतिहासाचा सर्च करून बघा, तुम्ही काय सांगत नाही. आज संभाजी महाराज काय झाले होते त्यांना मी विनम्र अभिवादन करून मी थोडक्यात पण असं जे काय 2 मिनिटाचं मनोगत आहे ते मी थांबवतो. इथून पुढे
पहिलीपासून 10वी पर्यंत जी काही मस्ती केली इथून पुढे करायला मिळणार नाही. पहिलीपासून जे काही शिक्षकांचा भल्या मार खाल्ला जे काही इथून पुढे करायला मिळणार. पहिलीपासून मित्रांनो मला टकल्या मारल्या ते पण इथं पुढे काही मिळणार नाही. कारण इथं पुढे जे काही आयुष्य जगायचं आहे ते तुम्हाला एक केलं जाईल. इथून पुढे एक वळण मिळणार आहे 10वी नंतर तुम्हाला. हे 10वीचं वळण तुम्ही पास केलं की तुमच्या बरोबर कोण नसणार आहे. आतापर्यंत जेवढे आई वडिलांच्या बरोबर तुम्ही नव्हता पहिले 6 वर्ष सोडली तर जेवढे आई वडिलांच्या बरोबर तुम्ही नाहात तिथून पुढे पहिली तर 10वी पर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शिक्षकांच्या बरोबर. इथून पुढे ते शिक्षक सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील पण तुम्हाला एकट्याला लढायचं आहे. इथून पुढे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचे आई वडील हे मार्गदर्शन फक्त बॅकवर्ड देणार आहे. तुम्हाला हे तुमची जी बघितलेली ध्येय आहे हे एकट्याला पूर्ण करायचे. इथून पुढे तुम्ही अभ्यास आपल्याला आता 31 फेब्रुवारीच्या परीक्षा उतरणार आहे. फुल अभ्यास करून उतरायचा आहे पण अभ्यास कसा करायचा आहे तर अभ्यास कलेनं करायचा आहे. तुमच्याकडे या शाळेत तुम्ही पहिलेपासून 10वी पर्यंत करत होता याचं कारण तुम्ही फक्त शिकायला येत नव्हता. तुम्ही या शाळेत शिकण्यासाठी बाहेरचं कला गुण अवगत करण्यासाठी ज्ञान अवगत करण्यासाठी येत होता. फक्त हे मराठी इंग्रजी हिंदी भूगोल मॅथ सायन्स एवढं शिकण्यासाठी येत नव्हता. सगळं ज्ञान एकत्रित जे होत असतं त्याला शाळा म्हणतात. ते ज्ञान तुम्ही घेतलं असावं. फक्त या 6 विषयात राहू नका. मला काय म्हणायचं की अभ्यास या विषयात करू नका. 6 विषयाचा अभ्यास करा पण त्या विषयाला अभ्यासून बाहेरचा सुद्धा अभ्यास घ्यायला शिका. कारण ज्या वेळेला तुम्ही आता बाहेर समाजात जाल त्याच वेळेला जबाबदारी कळेल आणि जबाबदारी ह्या वयात कळाली तर आयुष्यात ज्या जबाबदारी येणार आहेत त्या जबाबदारीची किंमत आतापासून कळावी लागेल. जबाबदारी इथून पुढे कोण टाळणार. लहानपणापासून जर जबाबदारी घ्यायला शिकली वडिलांचं आता वय झालेलं असते आपल्या बऱ्यापैकी. वडिलांच्या डोक्यावरचं वजा परीक्षा झाली निवांत आपला 2 महिने सुट्टे वडिलांच्या डोक्यावरचं वजा आपल्या खांद्यावर कसं घेईल. डोक्याला बापाचं कसं हलक होईल हे जरा बघितलं पाहिजे. कारण ज्या वेळेला जबाबदारी येतील त्या वेळेला आपोआप अनुभव येत राहतील आणि जसे अनुभव येतील तसं ते आपोआप प्राप्त होत जाईल. ही खरी गोष्ट. अनुभव इज मोर इम्पॉर्टंट. त्यात काही वाद नाही. अनुभव प्रत्येक गोष्टीत आला पाहिजे. चांगले येऊ वाईट येऊ. इथून पुढे मी सांगतो इथून पुढे क्वचित आता आपले मित्र तुम्ही इथून बसलाय का नाही. क्वचित आपले मित्र इथे तुम्हाला गाठ पडतील. येता असला तर 1 नंबर पण अकॅडमीला जातील बाहेरच्या कॉलेजला जातील. हे आपले ज्या मित्राला आपण पहिलीपासून 10वी पर्यंत एक बेंचवर शेजारी बसवलाय शाळेचा भाग एका ताकद खाल्लाय ती इथून पुढे खायला मिळणार नाही मिळणार. तुम्ही कितीही रडा तुम्ही कितीही मित्राला फोन करा आणि मित्राला वाढदिवसाला शुभेच्छा तुम्हाला फोन होऊन द्यायला लागणार. इथून जे तुम्ही प्रत्यक्षात देत होता एकमेकांना मिठावरून आपल्या मित्रमैत्रीला वाढदिवसाला शुभेच्छा देत होता इथून पुढे तुम्हाला प्रत्यक्ष तुमचा मित्र वेळात वेळ काढून भेटला तर 1 नंबर पण भेटणार नाही. कारण त्याला सुद्धा काहीतरी करिअर आहे. त्याला सुद्धा त्याचं व्यस्त कार्यभार आहे. तुम्हाला इथून पुढे जे काही शुभेच्छा द्यायचे ते ऑनलाईनच द्यावे. म्हणून हे राहिलेले दिवस ही शाळा तुम्ही बाहेर दप्तर घेऊन पडला तर तुम्हाला माणसं विचारत होते अरे कुठं चाललास तर तुम्ही सांगत होता आनंदाने मी शाळेला चाललो कॉलेज उडायला शाळेला चाललो. पण आता तुम्ही दप्तर घेऊन जर बाहेर पडला आणि माणसाने विचारलं की कुठं चाललायस तर तुम्ही म्हणणार कॉलेजला. शाळा हा शब्द तुमच्या मनातून हळूहळू आता नाही होणार. शाळेचा हा शेवटचा दिवस. इथून पुढे परीक्षा येईल बॅचेस पडतील. आपला मित्र जो बेंचवर बसला आहे आपला बरोबर असेल का नाही माहित नाही. शेवटच्या पेपरला भेटत तो अर्धा तास घेईल परत तो मित्र जाईल सक्सेस झाल्याशिवाय मागे काय 100. म्हणून जे काय जगायचं आहे जे काय मस्ती मजा करायचं आताच करून घ्या. इथंच करून घ्या. इथून पुढे बाहेर गेला इथून या हॉलच्या बाहेर पाहून ठेवलं तुमच्या पुढे अडचणी येणार आहे. तुमच्या पुढे तुमचं ध्येय येणार आहे आणि त्या अडचणी फेस करण्यासाठी तुम्हाला किती प्रॉब्लेम किती धाडस करावं लागेल हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण आता मला दिलेली समजत तर कसा फक्त माझी एक शेवटची इच्छा म्हणून सावंत तुमची परवानगी घेतो. सगळ्या कळाला जे मित्र नसतात त्या मित्र मैत्रिणी त्यांच्या खांद्यावर हात टाकायचा माझा इच्छा म्हणून सगळ्यांनी खांद्यावर टाका.
परत नाही म्हणणार मित्रांनो, परत नाही लागणार. खांद्यावर हात टाकून घ्या, परत मिळणार नाही. खांद्यावरचे हात तसे बसू द्या, जागा करून टाका. थांबा. माझ्या मागून फक्त म्हणायचं आहे, लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरमध्ये या पहिलीपासून दहावीतल्या मैत्रीची ताकद तुम्हाला दाखवून द्यायची आहे. कवी अनंतराव यांच्या या 2 कवितांची प्रसिद्ध कविता या 2 कविता म्हणून जातो. माझ्या मागण्या फक्त जोरात मारायचं आहे. मैत्रीची ताकद, या शाळेत मैत्री काय असते खरी आवाज गेला पाहिजे आणि ती मैत्रीची ताकद सांगून द्यायची. माझ्या मागण्या फक्त 2 वेळ जोरात म्हणायच्या. मला जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. पश्चिमेला तोंड करा, पूर्वेला तोंड करा असं ठेवू नका. फक्त देह ठेवा कसा, एक हात खांद्यावर, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. इथून पुढे मैत्रीची फूट होणार आहे आणि दुःखातून लक्षण आहे. पण निरोप जे काय मिळवायचं आहे, काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी. मित्रांना आपल्या आजचा तात्पुरता निरोप द्या आणि इथून पुढे आता बरेच विद्यार्थी बापाची गाडी घेऊन पण इथून बाहेर पडताय शिक्षकांच्या पाया पडून जायचं नाही. तुम्हाला बोलायचे सगळ्या लवकर सोपे गेले मला शब्द सगळ्या शिक्षकांच्या पाया पडून जायचं. बोलायचे पेपर नाही सोपे गेले. तो शिक्षकांना म्हणायचं सर आज बापाची गाडी घेऊन आली, पण शाळेत येताना मी माझी 45 लाखाची फौजदारी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. इथून बाहेर पडायचं आहे. इथून बाहेर पडला त्याच वेळेला शाळेत यायचं आहे ज्यावेळेला माझी 45 लाखाची फॉर्च्युनर, 1.5 लाखाची लँड क्रुझर आणि त्याच्यावर ड्रायव्हर आणि मी एका सगळ्या पदावर काम करत आहे. वाईट मार्गाने काय करायचं, जे काय करायचं ते कष्टाने करायचं. 45 लाखाची गाडी घेऊन आल्याशिवाय या शाळेत नाही. हेच ध्येय ठेवा, चांगलं उच्च ध्येय ठेवा, तेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्नाची परमेश्वर मिळणार आहे. चांगलं ध्येय ठेवलं तर त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. जे काय सांगायचं ते 2 मिनिटात सांगून मोकळं झालेलं आहे आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजक, शिक्षक, सर्व शिक्षक, कर्मचारी, सांस्कृतिक विभाग प्रमुख, सर्व संस्थेचे संचालक, सर्व विद्यार्थिनी या सर्वांचा आभार मानतो. आणि मला वाटतंय की मी जास्त मोठं भाषण करू शकलो नाही, पण बालपणाचं आणि शालेय जीवनाचं आजचं शेवटचं भाषण या ठिकाणी संपवतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र देतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपल्या विद्यार्थी मित्रांनो लक्षातून ऐकायचं की आपल्या शाळेचे वैशिष्ट्य आहे जे यशवंत गुणवंत विद्यार्थी असतात त्यांना आपण कार्यक्रमासाठी बोलवतो. मला खात्री आहे पुढील 10 वर्षातील वार्षिक स्नेह संमेलनाचा फक्त आपल्याला मिळेल, नक्कीच मिळेल आणि तो विराज असेल यातील मात्र शंका नाही. त्यानंतर पुढील कार्यक्रम आवडते बरं मनापासून ही शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा. शाळेविषयीचं प्रेम लळा जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी येत आहे 10वी क नीडरच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेचे घड्याळ भेट दिलेला आहे आणि आपले मुख्याध्यापक आदरणीय सावंत सर यांना विनंती त्यांनी स्वीकारावं आणि त्याच्यासाठी आपले विद्यार्थी प्रतिनिधी आहेत त्या वर्गाचे 10वी क विद्यार्थी प्रतिनिधी स्टेजवर यायचे. 10वी क च्या विद्यार्थिनींनी हा सुंदर भेट दिलेली आहे. त्याचे वर्ग शिक्षक त्यांनी पण यावेळेस सर आपण या
कडच्या सर्व विद्यार्थिनींना प्रशालेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. तुमचं हे घड्याळ बघत बघतच आता आपला वडगाव जाणार आहे. माध्यमिक स्टाफरूममध्ये ते लावलं जाणार आहे. तुमच्या बँकची आठवण रोज निघणार आहे. धन्यवाद. आमच्यातले मुलींच्यातले समोर यायचं. खूप छान जिव्हाळा घेऊन तुम्ही या शाळेत जात आहात आणि ही आठवण तुमच्याकडे नेहमी असावी. पर्यवेक्षक आदरणीय धळसर, संचालक आदरणीय कुंभार सर व आपण सर्व विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाच्या असणाऱ्या अध्यक्ष, आम्ही फारसं काय त्याच्या उपस्थितीत आहात असं काही वाटत नाही, तरी पण काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आपण अभ्यास आहे आपल्या शिक्षकांना थोडाच वेळ 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. नंतर तुमचे ग्रुप फोटो वगैरे सगळं करूया आपण. आता शांत बसा, थोडंसं तुमच्या करिअरसाठी थोडं ऐकून घ्या. आपल्या शिक्षकांनी तुम्हाला 10वीत केलेलं मार्गदर्शन, आपण केलेला अभ्यास व आपल्या आईवडिलांचा असणारे आशीर्वाद या सर्वांचा मिलाप होऊन म्हणजे 10वीची परीक्षा चांगली द्या, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील तर आपण चांगल्या प्रमाणात उत्तीर्ण व्हाल. ओके, आपल्या आयुष्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. पण या टप्प्यामध्ये 10वीची परीक्षा दिल्यानंतर जो काही कालावधी लागतोय त्या कालावधीमध्ये तुम्ही थोडाफार विचार करा की आपल्याला पडणारे मार्क्स, आपल्या असणारी आवड, आपल्या आई वडिलांची असणारी इच्छा व जगात असणारी आत्ताची डिमांड या सर्व गोष्टीचा सारांश होऊन आपण कोणत्या फील्डवर जाणार आहोत. मग ते आर्ट्स असेल, कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल, त्या गोष्टीचा विचार करा, त्यानुसार निर्णय घ्या. आपल्याकडे 1974 पासून ज्युनियर कॉलेजची आपली स्थापना झाली आहे. तेव्हापासून आपले कॉलेज चांगल्या रीतीने चालू आहे. आपल्या कॉलेजमध्ये चांगले चांगले विद्यार्थी तयार झाले, बोर्डामध्ये आलेले आहेत, चांगल्या चांगल्या पदावर कामही करतात. त्यामध्ये तुमचाही समावेश व्हावा. बरेचसे बाहेरचे विद्यार्थी आपल्या इथून ॲडमिशन्स घेत असतात व चांगल्या पद्धतीने आपलं करिअरही तयार करत असतात. पण आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना कदाचित नसते. बऱ्याच जणांना वाटत असते की 10वीत आहोत आपण, आपल्या कॉलेजमध्ये 11वीमध्ये जायचं आहे, आपोआप आपलं ॲडमिशन होऊन जाते. अशा गोष्टी घडत नसतात. 11वीची ॲडमिशनची प्रोसेस ही सेपरेट असते, त्याचं शेड्यूल लागत असते. त्या शेड्यूलनुसार आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊन आपले ॲडमिशन फिक्स करायचं असतं. त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या अकॅडमी, वेगवेगळे कॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. सर्व गोष्टीची माहिती घ्या. आणि असं म्हणत नाही की तुम्ही अमुक ठिकाणी जावा किंवा अमुक ठिकाणी जाऊ नका. हा फक्त तुमचा निर्णय आहे, पण तुमची फसवणूक होऊ नये याची मात्र तुम्ही काळजी घ्या. आम्ही आमच्या नेहमीच्या कॉलेजच्या रुटीनमध्ये बघतोय बरीच विद्यार्थी मोठमोठ्या अकॅडमीला ॲडमिशन्स घेतात. कोणावर टीका केली पाहिजे अशा काही भाग नाही, किंवा आपण चांगला आहोत हे सांगण्यासाठी दुसऱ्यावर टीका केली पाहिजे असा काही भाग नाही. पण महिन्यात 2 महिन्यात बरेचसे चांगले विद्यार्थी परत येतात. तिथे त्यांचं परस्पर कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाहीये किंवा होमसिकपणा असतोय, त्यामुळे ते परत डिप्रेस होत असतात. त्यामुळे निर्णय घेताना आपल्या कॅम्पसमधलं कॉलेज त्यात तुम्ही प्रेफरन्स देणं खूप गरजेचं आहे. आताचं युग हे कॉम्पिटिशनचं युग आहे. तुम्ही जर आता पाहिला, जर तुम्हाला सायन्समध्ये जर आवड असेल तर जे पुढचे ॲडमिशन्स होणार आहेत ते फक्त एंट्रन्सवर होणार आहे. मग CET एंट्रन्स असेल किंवा JEE मेनची एंट्रन्स असेल किंवा नीटची एंट्रन्स असेल, ह्या सर्व एंट्रन्सच्या एक्झामच्या स्कोरिंगनुसार तुमची पुढचे ॲडमिशन्स होणार आहेत. मग तुम्ही म्हणता आम्ही तुम्हाला तुम्ही आत्ताच आम्हाला ह्या सर्व गोष्टीची माहिती कशासाठी देतोय. आपल्याकडे 11वी आणि 12वीमध्ये ह्या 2 गोष्टी फॉलोअप घेण्यासाठी 100% पोर्शन कम्प्लीट केला जातो. बऱ्याच जणांनी या विषयापर्यंत 100% पोर्शन घेतो. यात काय विशेष काय भाग आहे. बऱ्याच ठिकाणी अकॅडमीमध्ये, बाहेरच्या कॉलेजमध्ये 100% व्यवसाय अभ्यासक्रम व्यवस्थित पूर्ण केला जात नाही. फक्त CET किंवा NEET या अनुषंगाने घोकमपट्टी केली जाते. त्याचा फारसा उपयोग आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी होत नाही. एकूण इंजिनिअरिंगची जर संख्या पाहिली तर 1,25,000 शीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. MBBSच्या जर शीट्स पाहिल्या तर 10,000 शीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये. फक्त इंजिनिअरिंगचं ॲडमिशन होऊन जाईल, 1,15,00,000 शीट्स आहेत म्हटल्यानंतर. मात्र चांगल्या ठिकाणी, चांगल्या कॉलेजला, चांगल्या फॅकल्टीला ॲडमिशन होण्यासाठी आपलं स्कोरिंग चांगलं होणं गरजेचं आहे. आणि ते स्कोरिंग चांगलं होण्यासाठी आपल्याला एंट्रन्समध्ये मार्क्स चांगले पडणे गरजेचं आहे. आणि एंट्रन्समध्ये चांगले मार्क्स पडण्यासाठी आपलं बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि हे बेसिक क्लिअर आपलं 11वीमध्ये 12वीमध्ये आपल्या कॉलेजमध्ये चांगल्या पद्धतीने होतं आहे. तुमच्या प्रत्येक दिवशी ॲडमिशन्स घेतल्यानंतर रोजच्या रोज हजेरी घेतली जाते, परीक्षा वेगवेगळ्या घेतल्या जातात, पालकांच्या मीटिंग वर्चुअल घेतल्या जातात, शिक्षक विद्यार्थी संघ स्थापन केलेला आहे. त्यानुसार तुमचा परत फॉलोअप घेतला जातो आणि त्या दृष्टीने आपण पुढे जात असतो. मगाशी एका विद्यार्थ्यानं सांगितलं की माझं एक काय की 85 लाखाची गाडी घ्यायची. खूप चांगली गोष्ट आहे. तर आपण मोठी स्वप्न बघितलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला माहिती
सध्या एक महिनाभरात एक नाव आपल्याला ऐकायला मिळते, जगदीप सिंह. ओके, तुम्ही तो ऐकला असेल तर तो इंडियन ओरिजिनचा आहे, भारतीय ओरिजिनचा आहे. त्याचं वर्षाचं पॅकेज जे आहे, प्रत्येक गोष्टी पैशात मोजता येत नाही, ठीक आहे, पण त्याचं वर्षाचं पॅकेज आहे 7,500 कोटी. त्याचं वय आहे आता 40. ह्याचा अर्थ त्याचा दिवसाचा पगार आहे 48 कोटी, तासाचा पगार आहे 2 कोटी. बघा कॅल्क्युलेशन लक्षात येते का? 7,500 कोटी वर्षाचं पॅकेज, दिवसाचं 48 कोटी, तासाचं 2 कोटी. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला साध्य होऊ शकतात. तुम्ही लकीमध्ये ऍडमिशन घेतल्यामुळे लकी आहातच, पण तुम्ही अजूनही लकी आहात की हे तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे. तुमच्याकडे जर स्किल असेल तर तुम्ही तुम्हाला एक्सप्रेस करू शकता. अर्जुन टियर एक दुसरा एक विद्यार्थी ॲट द एज ऑफ 25 स्वतःचं 500 कोटीचं स्वतःचं स्टार्टअप चालू केलं. याचा अर्थ काय? तर तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं तर तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करू शकता आणि स्काय इज द लिमिट टू यू. तुमच्यासाठी आकाश हे कदाचित ठेवणं असू शकतं. त्यासाठी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन्स घ्या आणि स्वतःच्या पर्सनॅलिटीचं डेव्हलपमेंट करा. एवढं सांगून तुम्हाला पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी 2 मिनिटं, फक्त 2च मिनिटं जास्त वेळ घेणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आपल्या सर्वांच्या समोर, विद्यार्थी मित्रांनो कृपया शांत राहा. फक्त 2 मिनिटं मुलींच्या पाठीमागं, फक्त 2 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणामध्ये पाहतो की चिमण्या आपलं घरटं बांधते आणि त्या घरट्यामध्ये अंडी घालून आपल्या पिलांना जन्म देते. पण ते पिलांना जन्म दिल्यानंतर चिमणी सुद्धा आपल्या पिलांना फक्त 7 दिवस चारा चालते आणि 8व्या दिवशी चिमणी आपल्या पिलांना आपल्या घरट्यातून आपल्या पायाने ढकलून देते. कारण त्या पिलांनी स्वतःच्या पंखामध्ये स्वतःची ताकद निर्माण करावी आणि त्या ताकदीवरती त्याने आकाशात उंच भरारी घ्यावी. जर ती उंच भरारी त्यांना घेता आली नाही तर ती पिलं जमिनीवरती पडून मरून जातात. चिमणी सुद्धा स्वतःच्या पिलांना असं ढकलते. त्याचप्रमाणे आज ही वेळ आलेली आहे की आपल्या पालकांनी आपल्याला 10वी पर्यंत जगवलंय, 10वी पर्यंत अन्न घातलंय, 10वी पर्यंत आपल्याला सर्व शिक्षण घेण्यासाठी पैसा दिलाय आणि आता आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची वेळ आलेली आहे. 10वीच्या परीक्षेनंतर मी पुढे काय करणार, माझं करिअर कसं घडवणार आणि मी त्या करिअरमध्ये काय प्राप्त करणार, याकरिता आपल्याकडे 3 वेगवेगळ्या संधी आहेत. पहिली संधी आहे कला शाखा म्हणजेच आर्ट शाखा, दुसरी संधी आहे वाणिज्य शाखा म्हणजे कॉमर्स आणि तिसरी शाखा आहे सायन्स शाखा. त्यानंतर मग इतर पर्याय आहेत, तुमच्याकडे डिप्लोमा असेल किंवा इतर संधी. पण त्यामध्ये कला असेल, वाणिज्य असेल किंवा विज्ञान असेल. आम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे तर आम्हाला सायन्स विभागात गेलो पाहिजे. आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत तर त्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आम्हाला कला शाखा किंवा वाणिज्य शाखा निवडली पाहिजे, म्हणजे आर्ट्स कॉमर्स निवडलं पाहिजे. मी कॉमर्स शाखेचा अध्यापक आहे श्री जी.एन. पोळ. मी तुम्हाला कॉमर्स विषयी थोडीशी माहिती सांगतो. वाणिज्य शाखेमधून आपल्याला करिअरच्या भरपूर संधी निर्माण होत आहेत. सध्याचं जे युग आहे ते जागतिकीकरणाचं युग आहे. जागतिकीकरणाचं युग म्हणजे सध्या जग ही संपूर्ण बाजारपेठ झालेली आहे आणि आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरची गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरीची संधी निर्माण होत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या कंपन्यांना, वेगवेगळ्या देशांना आव्हान केलेलं आहे की आपल्या देशामध्ये गुंतवणूक करावी आणि ती गुंतवणूक आपल्या देशात, आपल्या राज्यात येते. आणि त्याचबरोबर त्या शाखेमध्ये आवश्यक असलेल्या नोकऱ्या आपल्याला वाणिज्य शाखेमधून मिळतात. आपण इंजिनियर झालो, डॉक्टर झालो किंवा मोठा अधिकारी झालो तरी आपल्या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी आवश्यक असलेला हिशेब तपासणीस म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ही सर्वोच्च डिग्री. सर्वांनी हात पुढे करायचा आहे, कुठला उजवा. मी लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पलूस या शाळेचा विद्यार्थी आजच्या दिवशी अशी शपथ घेतो की मी फेब्रुवारी-मार्च 2025च्या इयत्ता 10वी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच
सामोरे जाईन मी उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचार करणार नाही। जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेल। परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे नियमांचे काटेकोरपणे पालन करेल, सातत्याने अभ्यास करेल, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेल, तणाव विरहित सामोरे जाईल, चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे गुरुजनांचे आई वडिलांचे नाव उज्ज्वल करेल। जय हिंद। पेपरसाठी तुम्हाला पहिली उत्तरपत्रिका ही मिळणार आहे। जी उत्तरपत्रिका तुम्ही बाहेर कुठेच बघितलेली नसेल, बाहेर कुठे भेटत नाही, त्या मार्केटमध्ये मिळतात, त्याचे डुप्लिकेट असतात। तर यामध्ये बघा आपल्या बोर्डाचे नंबर तुमचे रिसिव्हर असतात, ही सगळी माहिती तुमच्या रिसिव्हर आहे। आपली टाइम टेबल टायमिंग त्यामध्ये असतं, पेपरचं टायमिंग इथे वगैरे घरी गेल्यानंतर प्रत्येकाने एकदा रिसिव्ह व्यवस्थित पहा, सगळं चेक करा, त्यामध्ये सूचना सगळ्या बघा किती वाजता आपल्याला आज जायचं आहे, त्यानंतर जर का आपल्याला सोबत काय काय घ्यायचं सगळं सूचना त्यामध्ये आहे। तर नंबर लिहित असताना आपल्या एकने सुरुवात आहे, त्यानंतर 7 अंक आहे तो 0 आहे, माझ्या जणांना तो O वाटतो तर O नाही 0 आहे, आणि 0 नंतर मग पुढचे 5 अंकी नंबर आपल्याला आहे तो लिहायचा आहे। यामध्ये 74 258 एक सॅम्पल तुम्हाला नंबर इथे दिलेला आहे, बरोबर त्या चौकटीमध्ये बसला पाहिजे। त्यानंतर खाली तुम्हाला अक्षरामध्ये हा नंबर लिहावा लागतो, अक्षरामध्ये लिहिताना इंग्रजीमध्ये लिहायचं असेल तर तुमच्या रिसिप्टमध्ये तो लिहिलेला आहे इंग्रजीमध्ये, आहे तसं उतरून काढायचं, आणि जर मराठीमध्ये लिहायचं असेल तर या पद्धतीने लिहायचं F0 74,258। त्यानंतर खाली सिग्नेचर बॉक्स आहे 2, त्यापैकी पहिली सिग्नेचर बॉक्स आहे तुमची, तुम्ही रिसिव्हर जशी सही केली त्या पद्धतीने सही करायची, त्या सिग्नेचर बॉक्सच्या बाहेर जायचं नाही। त्यानंतर खालचा बॉक्स आहे तो तुम्हाला सुपरविजनला जे आहे शिक्षक त्यांची सही असणार आहे, यामध्ये त्यांनी सही केल्यानंतर मग पुन्हा पुढची प्रोसेस आहे तुम्ही सांगतो। त्यानंतर खाली 3104 तुम्हाला सेंट्रल नंबर दिसतोय, तो आपल्या केंद्राचा नंबर आहे, शाळेचा नंबर आहे, तो प्रत्येकाने प्रत्येक पेपरला हाच नंबर टाकायचा आहे 3104, सर्वांनी पाठ करून ठेवायचं 3104, 4च बॉक्स आहेत त्यामध्ये, चुकायचं नाही, त्यावेळी तुम्हाला प्रत्येक पेपर सांगणार नाही। त्यानंतर आपल्या विषयाचं नाव इथे लिहावं लागतं, हा बॉक्स आहे बघा, इथं मराठी हा विषय लिहिला पहिला पेपर आहे तो मराठी। जर इथं सायन्स किंवा गणित हा पेपर असेल तर वरती विज्ञान किंवा सायन्स लिहायचं आणि पेपरच्या ठिकाणी भाग 1 किंवा भाग 2 लिहायचं, पार्ट फर्स्ट 5 सेकंड। त्यानंतर इथे दिनांक लिहायचे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। टाइम टेबल तुम्हाला रिसिप्टवरती दिलेलं आहे, त्याच्या दिनांक आणखी कुठे लिहून ठेवा, इथे तारीख लिहायची या पद्धतीनं, त्यामध्ये 1 मार्च। त्यानंतर खाली लँग्वेज ऑफ आन्सर ते पण तुम्हाला रिसिप्टवरती दिलेलं आहे, तर ते मराठी लिहिलेलं आहे। फक्त सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि मॅथ्स या 2 पेपरसाठी फक्त लँग्वेज ऑफ आन्सर आहे इंग्लिश आहे, बाकी सर्वांसाठी मराठी। अगदी इंग्रजी पेपरला सुद्धा मराठी लिहायचे लँग्वेज ऑफ आन्सर, आलं लक्षात। त्यानंतर हे एक महत्त्वाचं आहे बघा शेवटचा, इथं उत्तरपत्रिका तुम्ही प्लस तुम्ही पुरवणी ज्या जोडल्या त्या पुरवणी, आणि जर पुरवणी जोडली नसेल, आपल्या उत्तरपत्रिका मोठी असतात पुरवणीचे, त्यामुळे पुरवणीची शक्यता म्हणजे शक्यता लागत नाही, पण ज्यावेळी गणितचा पेपर असेल तर त्याला अनेक पेपर असतो, तरी पुरवणी नाही जोडली तर अनेक कागद जोडावं लागतं, तर त्याची संख्या पुरवणी, आणि तिथं 1 अधिक 0 म्हणजे 0च्या ठिकाणी तुमची पुरवणीची संख्या द्यायची, आणि बरोबरची बेरीज द्यायची। समजा 0 पुरवणी जोडलीच नाही तुम्ही तर 1 अधिक 0 बरोबर 1 लिहायचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे। जर 1 लिहिलं नाही तर तुम्हाला परत बोलवलं जाईल।
त्यानंतर खाली इथं कुठेही टिक मार्क करायची नाही, या पेपरवरती कुठेही देवाचं नाव लिहायचं नाही, मला पास करा विनंती करायची नाही, हे तुम्हाला माहिती आहे बरोबर. आता इथं जो हा भाग दिसतो की नाही पांढरा तुमचा नंबर लिहिलाय, हा नंबर लिहिलेला भाग आहे, त्या नंबरवरती एक स्टिकर तिथं चिटकवलं जातं. ते ऍक्च्युली तुम्ही चिटकवायचं असतं, परंतु तुम्हाला ते व्यवस्थित चिटकवता येणार नाही म्हणून पहिले 2-3 पेपरला तुमचे सुपरवायझर ते चिटकवून देते. ठीक आहे, तर ते स्टिकर कसं असतं ॲडव्होकेट स्टिकर वगैरे ते मी दाखवले होतं. आणि हा जो SSC आणि 3104 मधला पोर्शन आहे तिथं UID स्टिकर चिटकवलं जातं, ते पण तुम्ही चिटकवायचं आणि सुपरवायझर वगैरे चिटकवणार आहे. ठीक आहे, तर हे स्टिकर आहे UID स्टिकर, या पण ते सुपरवायझर चिटकवणार आहे. आता हे स्टिकर हायड्रोग्राफ स्टिकर म्हणून आहे, जे तुमच्या नंबरवर ते पूर्वी असेच होतं, आता हे ब्लॅक मध्ये येते, या पद्धतीने चिटकवलं जातं. तर याचा उद्देश काय असतो की तो नंबर तुमचा जो आहे तो कोणाला समजू नये, आणि चेक करताय त्या यांना परीक्षकांना सुद्धा ते कळू नये, हा उद्देश यामध्ये असतो. हा चिटकवला की तुमचा नंबर त्यातून बंद होतो, आणि मग तुमची जी आरती उत्तरपत्रिका आहे ती पूर्ण कापून त्या ठिकाणी गुणदान करण्यासाठी त्या विभागात पाठवलं जातं. स्टिकर आहे ते सुपरवायझर या पद्धतीने चिटकवलं. ठीक आहे, यानंतर तुम्हाला आता जो आपला महत्त्वाचा भाग आहे बोर्डाकडून आपल्याला जी लिंक आली आहे वापीमुक्त अभियान या अभियानांतर्गत आणि परीक्षेला सामोरे जाताना याविषयीची काही माहिती यामध्ये अतिशय महत्त्वाची दिली आहे. तुमच्याकडून काही चूक झाली तर बोर्ड सांगत नाही, तुम्हाला तुम्हाला कल्पना दिली होती, त्यामुळे प्रत्येकाने घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला लिंक पाठवलेली आहे, आपण इथं त्याचा थोडासा भाग पाहणार आहे. शुभेच्छा व निरोप समारंभ आज इथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे प्रशालेचे मुख्याध्यापक के सावंत सर, उपमुख्याध्यापक आरबी कदम सर, पर्यवेक्षक गरज सर, पर्यवेक्षक बलगुजर सर यांचे मनापूर्वक आभार. तसेच इथे उपस्थित असणारे शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा करणारे सर्व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचेही आभार. इयत्ता 9वी गटाच्या मुलींनी हा कार्यक्रम घेण्यासाठी जी उत्सुकता दाखवली त्यामुळे या कार्यक्रमाचे नियोजन करता आले, आणि तसेच त्या मुलींनी माध्यमिक विभागाच्या स्टाफरूमसाठी एक भेटवस्तू दिली व गुरुदक्षिणा म्हणून माध्यमिक विभागाच्या सर्व स्टाफसाठी आज नाश्त्याचे नियोजन केले आहे. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. तसेच 10वी क आणि क मुलांनी सर्वांना चॉकलेट आणलेले आहे, जे आपण तुम्हाला देणार आहोत. सगळ्यांचं शांत बसा. सगळ्यांचं तोंड करण्याचं तरी केलेलं आहे. सेलिब्रेशन तो करत आहे अशा स्वरूपात. त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. सर्व इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना थोडासा अल्पहार दिला जाणार आहे. आपण पर्यवेक्षक गरज सर यांच्याकडून तुम्हाला तो अल्पहार असणार आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. ज्या
बघा